क्वेश्चन नंबर 4 आहे 5m² इक्वल टू 22m प्लस 15. आता फर्स्ट आपण काय करूया, स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊया. क्वाड्रेटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिहून घेऊया. म्हणजेच काय, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. एक सोपं वाटतं आहे. 5m² जर का आपण राईट हँड साईडला लिहून घेतलो तरी चालणार आहे, पण मग मायनस होईल. म्हणून आपण काय करूया, राईट हँड साईडचे सगळे नंबर आहेत ते लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊया. म्हणजे काय होईल, 5m² प्लस आहे मग तो होईल -22m प्लस 15 आहे तो होईल -15 इक्वल टू 0. आता काय आहे, m हा व्हेरिएबल आहे. m² कोएफिशियंट आपला काय आहे, 5 आहे. म्हणजे 5 × 15, 15 5 75. आन्सर कसं आलेलं आहे, मायनस आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर आपला आन्सर आलं पाहिजे 22 आलं पाहिजे. मग मी विचार केला, जर का मी म्हटलं 25 त्रिक 25 3 तर बघा सबट्रॅक्शन केल्यानंतर माझा आन्सर 22 येतं आहे. आता साईन मोठी ग्रेटर वनला कोणती द्यायची, मायनस द्यायची आहे. मग दुसरी कुठली राहिली, प्लस राहिली. कारण काय आहे, 1 + 1 मायनस द्यायचं आहे, तेव्हा तर आपलं मल्टिप्लिकेशन मायनसमध्ये येईल. म्हणजे -25 + 3 आन्सर इज -25. -25 + 3 आन्सर इज -22. पहिल्या वेळेला मल्टिप्लिकेशन केलं, सेकंड टाईमला सबट्रॅक्शन केलं, ॲडिशन केलं, जे काही म्हणायचं आहे ती बेसिक आपली ॲक्शन केलेली आहे. लिहून घेऊया 5m². आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे सेकंड ठिकाणी आपल्याला प्लस घ्यायचं आहे. म्हणजे आतमधले साईन ॲज इट इज लिहून येते. म्हणजे म्हणून पण लिहून घ्या -25m प्लस 3m -15 इक्वल टू 0. ओके. आता कॉमन काढूया. 5m कॉमन येईल, कारण इथे पण 5 आहे, इथे 5 5 25 आहे. m आहे म्हणून m कॉमन आहे. म्हणजे ते m² आहे, इथे m आहे म्हणून मग इथे काय राहिलं, m -25 5 म्हणजे 25 डिवायडेड बाय 5 5 5 25 म्हणजे आतमध्ये राहिला 5. m गेलेला आहे, प्लसची साईन लिहून घेतलेली आहे. आतमधलं साईन ॲज इट इज येईल. 3m -15 मध्ये कॉमन मिळालेला आहे 3m 15 डिवायडेड बाय 3 5 इक्वल टू 0. कॉमन ब्रॅकेट मिळालेला आहे m-5. कॉमन नंबर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये लिहून घेतले 5m + 3 इक्वल टू 0. आता लिहून घेतलं m-5 इक्वल टू 0 और 5m + 3 इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू -5चा काय झाला, +5 झाला. और m इज इक्वल टू आधी काय झालं, +3चा -3 झाला. हा डिवाईडमध्ये आहे, सॉरी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, डिवाईडमध्ये झाला. म्हणजे आपला आन्सर काय आलेलं आहे, 5 और -3/5 किंवा 5 अँड -3/5. इथे आपण ऑर लिहितो, ऑर म्हटलं तरी चालतं आता बोलताना, आणि लिहिताना लिहायचं आहे इथे देअरफॉर 5 अँड -3/5 आर द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधला 5th क्वेश्चन पाहणार आहोत. 2x² - 2x + 1/2 इक्वल टू 0. आता प्रथम आपल्याला काय करावं लागेल, याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे, कॉन्स्टंटच आहे, पण हा कसा फ्रॅक्शनमध्ये आहे म्हणून आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन बाय 2 करून घेऊया. म्हणजेच काय होईल, आपलं मल्टिप्लिकेशन बाय 2 केल्यानंतर
आन्सर कसं आपलं येईल 2 × 2 4x² मायनस 2 × 2 4x प्लस 1 = 0 झालं. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलेलं आहे. आता काय झालेलं आहे आपल्याला x² बरोबर कोएफिशियंट आहे म्हटल्यानंतर 4 × आपला 1 कॉन्स्टंट आहे म्हणजे 4 1 जा 4. मग आपल्याला 4 1 जा 4चं काय करायचं आहे असं उत्तर आलं पाहिजे. प्लस केल्यानंतर 4 आलं पाहिजे आणि त्याला आपण कॉमन जी साईन आहे मायनसची देणार आहोत. मग मी म्हटलं 2 2 जा 4 2 × 2 4 आन्सर आलेलं आहे आणि 2 + 2 4 आलेलं आहे. मग मी लिहून घेतलेलं आहे 4x² मायनस 2x मायनस 2x प्लस 1 = 0. आता कॉमन नंबर काढायचे आहे दोन्हीमधले. 4x² 2x त्याच्यामध्ये कॉमन आलेला आहे 2x आतमध्ये राहिलेला आहे 2x मायनस 1. इथे मायनसची साईन लिहून घेतली ते काहीच कॉमन नाही आहे म्हणून 1 लिहून घेतलेलं आहे. बाहेर मायनस आहे. आता 2x ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. बाहेर मायनस आहे म्हणून आतमधली साईन बदलेल -1 = 0. कॉमन नंबर काय कॉमन ब्रॅकेट काय मिळालेलं आहे 2x - 1. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये कॉमन नंबर्स जे मिळालेले आहेत ते लिहून घेऊया. 2x - 1 = 0 म्हणजे काय झालं 2x - 1 = 0 और 2x - 1 = 0. आता x² काय येईल -1चा झाला +1. हा इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इथे झाला डिवाईडमध्ये और एक्सची व्हॅल्यू -1चा झाला +1 2 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये इथे येऊन डिवाईडमध्ये झाला म्हणजे काय उत्तर आलं 1/2. मग इथे आपण लिहिणार 1/2 अँड 1/2 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6. 6x - 2/x = 1. आता =1 आहे म्हणजे आता आपल्याला पहिलं कन्वर्ट इंटू =0 करायचं आहे कारण बॅलन्स झाला पाहिजे. इक्वेशन आहे म्हणून आपण लिहून घेतलेलं आहे 6x - 2/x -1 कारण प्लस होतं त्याचा झाला -1 = 0. आता आपलं इक्वेशन तयार झालेलं आहे. आता एक नंबर जो आहे तो आपला कसा आहे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे. मग आता आपल्याला काय करून घ्यायला लागेल स्टँडर्ड फॉर्ममध्ये करून घेण्यासाठी किंवा कंप्लीट नंबरमध्ये करून घेण्यासाठी आपण एक्सने मल्टिप्लाय करावं लागेल सगळ्या नंबर्सना. म्हणजे काय होईल आपल्याकडे उत्तर येईल 6x × x = 6x² -2 ॲज इट इज कारण ऑलरेडी त्याच्याखाली x आहे म्हणजे जर आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं -2/x × x म्हणजे काय होईल x कट होईल. बरोबर आहे. जेव्हा काय राहील फक्त आन्सर -2 ॲज इट इज लिहून घेतलेलं आहे. -1 × x = -1x म्हणजे आपण लिहून घेतलं आहे -x = 0. आता पुन्हा परत हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का तर नाही म्हणून मी मगाशी तुम्हाला म्हणाले की स्टँडर्ड फॉर्ममध्ये आधी प्रथम आपल्याला लिहून घ्यायचं आहे म्हणजे 6x² -x - 2 = 0. आपला स्टँडर्ड फॉर्म तयार झालेला आहे. आता कोएफिशियंट आहे 6 इथे आहे -2 म्हणजे आपला आन्सर आलं -12. आता -12चं आपल्याला अशा प्रकारे बायफर्केशन करायचं आहे किंवा नुसतं 12चं अशा प्रकारे बायफर्केशन करायचं आहे की ज्याची आपण सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर 1 येईल. मग करूया 4 3 जा 12 आलं 1 आन्सर. मग आता >1ला साईन कोणती द्यायची आहे जी आपल्या एक्सला आहे ती द्यायची आहे ते मायनस आणि ती द्यायचा प्लस म्हणजे +4x - 3x आन्सर इज -x -4 × 3 आन्सर इज -12. लिहून घेतलेलं आहे 6x² आपण इथे लिहून घ्या -4x + 3x -2 = 0. आता काय करूया आपण याच्यामधले कॉमन नंबर्स करूया 6x² - 4x आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 2x किंवा आपण म्हणूया कॉमन नंबर आपल्याला मिळालेला आहे 2x लिहून घेतलेला आहे 2x
मग 6x² ला 2xने डिवाइड करता आन्सर येईल 2 3 जा 6 आणि x² डिवाइड बाय x इज इक्वल टू x. मायनसची साईन ॲज इट इज 4x डिवायडेड बाय 2x 2 2 जा 4 x कट झाले म्हणजे -2. आता प्लसची साईन ॲज इट इज इथे काहीच कॉमन मिळालं नाही 1. मग 3x - 2 ॲज इट इज आपण लिहून घेतलेलं आहे, कारण बाहेर जर का मी नंबर 1 दिलेला आहे तर आतमध्ये जसे नंबर्स आहेत ते ॲज इट इज येणार आहेत. प्लस बाहेर असल्यामुळे आतमधल्या साईन्स बदलणार नाहीत, ॲज इट इज बाहेर येणार आहेत. आता आपल्याला कॉमन ब्रॅकेट मिळालेलं आहे 3x - 2 आणि कॉमन नंबर्स जे माहिती आहे का ब्रॅकेटमध्ये लिहून घेणार आहोत. 2x + 1 = 0, 3x - 2 = 0 और 2x - 1 + 1 = 0. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. -2चा झाला +2, मल्टिप्लिकेशनचा झाला डिवाइड म्हणजे आन्सर आलेला आहे x = 2/3 और x = +1चा झाला -1, 2 मल्टिप्लिकेशनमध्ये ते झाले डिवाइडमध्ये म्हणजे आन्सर आलेला आहे -1/2. म्हणजे आता आपण लिहायचं आहे देअरफॉर 2/3 अँड -1/3 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन.